हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझी आजची रेसिपी आहे गणपती बाप्पासाठी लागणारा नैवेद्य आणि मोदक. रेसिपी काय आहे ते तुम्ही बघा. मी प्रथम आदल्या रात्री हिरवे वाटाणे फुगत घातलेले होते आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं होतं जेणेकरून ते रात्रभर चांगले फुगतील. आणि इथे मी मेथीची भाजी घेतलेली आहे, एक जोडी. ती साफ करून घेतलेली आहे. साफ करून घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी कुकरला वाटाणे चांगले धुवून स्वच्छ ते मी कुकरला लावत आहे. त्यानंतर इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे. मुगाची डाळ पण कुकरलाच लावते. अशी पण ती पटकन शिजते, पण मला कुकरला लावायची सवय आहे, त्यासाठी मी मुगाची डाळ कुकरला लावते आणि वाटाणे पण चांगले शिजतात. इथे मी कणिक मळून घेते. कणिक मळण्यासाठी प्रथम मी त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, पाणी, त्याच्यानंतर 2 वाटी मी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं. इथे कुकरची पण शिटी झालेली आहे. एक साईडला कणिक पण मळून घेतलेलं आहे. वाटप तयार करण्यासाठी खोबरं आणि कांदा घेतलेला आहे, त्याचं मी भाजून घेणार आहे. भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं खोबरं आणि कांदा मिक्स केलेला आहे, ते आता मी भाजून घेते. भाजून घेतल्यानंतर थोडंसं मी त्यामध्ये तेल टाकणार आहे. तेल पण मी थोडंच टाकते आणि ते भाजून घेतल्याच्यानंतर त्याचं मी वाटप करून घेणार आहे, कारण भाजी बनवण्यासाठी वाटप हे लागतोच. त्यासाठी मी हे वाटप करून घेणार आहे. आणि एक साईडला मी आता पुरी बनवून घेणार आहे. तर पुरी बनवण्यासाठी त्याचे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत. गोळे तयार करून घेतल्याच्यानंतर पेपरवर थोडंसं पीठ टाकायचं आणि थोडंसं कणिक घेऊन त्यावरती सोडायचं, कारण त्यामध्ये प्रिंट असते, त्यासाठी ते ब्लॅक होतं. म्हणून मी थोडंसं पेपरने कणिक घेऊन ते सगळीकडून फिरून घेणार आहे. नंतर मी पिठामध्ये कणिक मिक्स करते आणि आपण चपाती लाटतो तसे मी लाटून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर ते आपण एक झाकण घ्यायचं, नाहीतर मग वाटी जरी घेतली तरी पण चालेल. त्याच्याने ते गोल असे करून घ्यायचे. गोल करून घेतल्याच्यानंतर आता छोटी मोठी कशीही तुम्ही चपाती लाटा, तुम्हाला जेवढी मोठी पाहिजे तेवढी करा. आता माझे हे छोटे झाले. त्याच्यात मी बिडाची कढई घेतलेली आहे. बिडाच्या कढईमध्ये तेल टाकत आहे. तेल टाकल्याच्यानंतर मी ते पुरी कढईमध्ये फ्राय करून घेणार आहे. आता तुम्ही पण बघा कसे फ्राय होतात ते. कढईमध्ये एक सोडणार आहे आणि वर खाली चांगली अशी टम फुगलेली आमची पुरी आहे. तस पुरी तर सगळ्यांचीच फुगलेली असते, त्याच्याबद्दल काही विशेष नाही. पण बघा कशी कणिक मळण्यावर आहे आणि पुरी चपाती लाटण्यावर आहे, ती अशी टम फुगली पाहिजे. त्यानंतर मी इथे कढईमध्ये तेल टाकत आहे. तेल टाकल्याच्यानंतर किती लसूण टाकायचं आणि त्यानंतर मी मिरची घेते. मिरची घेतल्याच्यानंतर तडका देऊन त्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे. थोडंसं मीठ टाकते, कांदा लवकर लाल होईल त्यासाठी मीठ टाकायचं. इथे कुकरचं झाकण काढून घेतलेलं आहे. माझी डाळ बघा किती छान अशी फुगलेली आहे, छान अशी स्मॅश झाले कुकरमध्ये. ते मी डाळ एका पातेल्यामध्ये काढून घेते, कारण आज मला डाळ वेगळ्या पद्धतीने बनवायची आहे. इथे माझे वाटाणे पण शिजलेले आहेत. तर एक साईडला मी मेथीची भाजी पण बनवून घेते. कांदा लाल झालेला आहे, त्याच्यावरती मी ही मेथी साफ केली ती टाकत आहे. मेथी ऑलरेडी मी धुवून घेतलेली होती. चांगली वर खाली अशी परतवून घ्यायची. झाकण पण ठेवलं तरी पण चालेल. बघा मेथी फटाफट होते. मेथी व्हायला काही टाईम नाही लागत. खूप छान अशी मेथी झालेली आहे. आणि वरून खोबरं टाकायची. खोबरं तर आम्हाला कॉमन आहे, म्हणून आम्ही खोबरंच टाकतो प्रत्येक भाजीमध्ये. इथे मी डाळ बनवण्यासाठी छोटी आपली कढई असते ती कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी तेल टाकते आहे. तेल टाकल्याच्यानंतर मोहरी, जिरं, कढीपत्ता, मिरची ह्याचा तडका मी देणार आहे. तडका दिल्याच्यानंतर जी शिजवलेली डाळ होती त्याच्यामध्ये मी टाकणार आहे. वरून आता मी टोमॅटो टाकते. टोमॅटो टाकल्याच्यानंतर हळद टाकल्यानंतर मीठ टाकायचं आणि त्याला छान अशी उकळी येऊ द्यायची. थोडंसं पाणी पण टाकायचं. थोडंसं ते फिरून घ्यायचं आणि
उकळी येऊ द्यायची एक साईडला. इथे मी भाजी बनवण्यासाठी लसूण कढईत तेल टाकायचं, लसूण कढीपत्ता तसंच कांदा टाकायचा. कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतवत राहायचं, कारण भाजीमध्ये कच्चा कांदा चांगला नाही लागत. थोडंसं मीठ टाकते. इथे बघा डाळीला छान अशी उकळी आलेली आहे, म्हणून मी वरून अशी कोथिंबीर टाकून चांगली चमच्याने ढवळून घेतलेली आहे. बघा डाळीला किती सुंदर कलर आलेला आहे. तसंच माझा कांदा पण इथे ब्राऊन कलरचा होत आहे. त्यामध्ये मी थोडंसं टोमॅटो टाकते. टोमॅटो टाकल्यानंतर ते टोमॅटो चांगला बारीक होईपर्यंत परतवून घेते आणि त्यामध्ये वाटप केलेलं आहे ते वाटप टाकते. वाटप टाकल्याच्यानंतर थोडीशी हळद टाकते, हे मालवणी मसाला, थोडी लाल मिरची पावडर कलर येण्यासाठी. आणि चांगलं हे सगळं मिश्रण एकजीव करून घेणार आहे. मिश्रण एकजीव करून घेतल्याच्यानंतर त्या पातेल्यामध्ये तेल सुटलं की वरून भाजी टाकायची. भाजी पण बघा किती छान शिजलेले आहेत वाटाणे. म्हणजे 3-4 शिट्ट्या दिल्या ना का वाटाणे छान असे शिजून निघतात. बघा कलर पण छान आलेला आहे, जास्त तिखट पण नाही आणि काही नाही वाटत, एकदम व्यवस्थित कलर आलेला आहे. तुम्ही पण बघा ही रेसिपी. तसंच मी इथे मोदक बनवण्यासाठी गूळ घेतले, खोबरं घेतले किसून आणि नंतर मी एका पातेल्यामध्ये तूप टाकत आहे. तूप टाकल्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं खोबरं टाकणार आहे, किसलेलं खोबरं टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं गूळ टाकणार आहे. चांगलं ढवळत राहणार आहे, कारण हे सगळं एकजीव होईपर्यंत मी मिक्स करणार आहे, कारण गूळचं लगेच ते गूळ चांगला व्हायला पाहिजे, म्हणून मी एकजीव होईपर्यंत थोडीशी वेलची पावडर टाकलेली आहे. माझ्या इथे पावडर आहे वेलचीची, ती पावडर टाकलेली आहे. गूळ पण बघा किती छान असं बारीक होत आलं आहे. इथे मी कढईमध्ये 1 वाटी दूध टाकलेलं आहे. इथे भात पण झालेला आहे आणि त्याच्यानंतर उकळी आल्यावर मी 1 वाटी रवा टाकलेला आहे. तुम्ही 1.25 वाटी टाकला तरी पण चालेल. आणि इथे चांगलं ढवळून घ्यायचं आहे मोदक बनवण्यासाठी. बघा लगेच किती ऑब्झर्व झालं आहे, कारण रवा लगेच शोषून घेतो दूध, त्यासाठी इथे ढवळत राहायचं आहे. त्याच्यानंतर गरम असतानाच हे कणिक मळून घ्यायचं, कारण गरम असतानाच मळलं तर हे मोदक वगैरे छान होतात, आकार चांगला येतो. थंड झाल्यानंतर ते मळता येत नाही, एकदम जाडसर असं ते पीठ होतं, म्हणून त्यासाठी हे गरम असतानाच मळून घ्यायचं. आणि नंतर मी इथे हाताने नाही करत मी मोदक, मी साच्याने बनवते नेहमी. इथे मी बघा किती छान असं मळून घेतलेलं आहे रवा आणि मोदकचं मिश्रण. आता इथे मी एक गोळा तयार करून घेणार आहे. गोळा तयार करून घेतल्याच्यानंतर मी इथे मोदकचा साचा घेत आहे. मोदकच्या साच्यामध्ये मी थोडंसं तूप लावून घेणार आहे. गरम केलेलं होतं ते तूप लावून घेणार आहे आणि मोदक बनवून घेणार आहे. मी साच्यामध्ये मोदक बनवते नेहमी, हाताने काही एवढे माझे खास नाही होत, त्यासाठी मी मोदक ही रेसिपी बनवते. छान असे मोदक होतात या साच्यामध्ये. तर तुम्ही पण मोदक बनवून बघा या साच्यामध्ये. आणि ते जे मिश्रण केलेलं आहे खोबरं आणि गूळ याचं सारण मी तयार केलेलं आहे, ते याच्यामध्ये मी भरून घेणार आहे. आणि नंतर ही झाली माझी मोदकची रेसिपी. बघा माझ्या मोदकची रेसिपी किती छान होते, तर तुम्ही पण एकदा बनवून बघा, कारण रवा आणि दूध ही रेसिपी छानच लागते मोदकाची. तर तुम्ही पण एकदा बनवून घ्या ही रेसिपी, कारण तांदळाच्या पिठाची तर नेहमीच सगळे बनवतात, कारण ही रेसिपी रवा आणि दूधची रेसिपी खूप कमी लोक बनवतात, पण खूप छान लागतात हे मोदक. हे बघा किती छान आकार आलेला आहे साच्यामध्ये. इथे माझी भाजी पण झालेली आहे, मी वरून कोथिंबीर टाकलेली आहे भाजीमध्ये. तर मग माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असल्यास तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. सांगा माझी रेसिपी कशी आहे ती. इथे मी कढईमध्ये पाणी पण टाकून घेतलेलं आहे. पाणी टाकल्याच्यानंतर चाळणमध्ये थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, तेल लावलं तरी पण चालेल. इथे एक एक करून मोदक ठेवायचे आहेत चाळणीमध्ये, कारण माझे आता सध्या 7च मोदक झालेले आहेत, म्हणून मी 7 मोदक वाफवून घेणार आहे.
तर तुम्ही पण बघा ही रेसिपी कशी आहे ती. आणि जर तुम्हाला खूप छान असं आकार आहे, वरून झाकण ठेवायचं म्हणजे पटकन शिजून निघते. आणि बघा झाकण काढलेलं आहे.